आपण सर्वप्रथम Google Chrome हे वेब ब्राउझर ओपन करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये परिवहन महाराष्ट्र असं आपण टाईप करून घेतलेलं आहे आणि आपण सर्च केलेलं आहे. त्यानंतर पहिलंच वेबसाईट आपल्याला दाखवेन परिवहन सेवा आणि सारथी पोर्टल. त्यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला दाखवत आहे लायसन रिलेटेड सर्व्हिस आणि खाली आपल्याला दाखवत आहे व्हेकल रिलेटेड सर्व्हिस. त्यामध्ये आपण व्हेकल रजिस्ट्रेशनसुद्धा करू शकतो. त्यानंतर खाली आपण अदर सर्व्हिसेस यावर क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर खाली आपण स्क्रोल करून घेत आहोत. त्यानंतर रिन्युअल रजिस्ट्रेशन असं आपल्याला ऑप्शन दाखवत आहे. त्यामध्ये आपण क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर सिलेक्ट द स्टेट नेम करायचं आहे आपल्याला. आपलं जे राज्य असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. आपण महाराष्ट्र राज्य निवडून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मोबाईल नंबर अपडेटला सांगा ते कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपला जो RTO असेल तो RTO आपण इथे सिलेक्ट करून घ्यायचा आणि आय कन्फर्म बटनावर क्लिक करून प्रोसेस या बटनावर क्लिक करायचं. त्यानंतर इथं आपल्याला त्याच्याविषयी माहिती दाखवेल. त्याच्यावर आपण प्रोसेस या बटनावर क्लिक करून नवीन पेज ओपन झालेलं आहे. इथे आपल्याला रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन करायचं आहे. खाली जर आपला मोबाईल अपडेट नसेल तर इथे जाऊन आपण आपला मोबाईल नंबर अपडेट करू शकतो. आपण रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करून घेऊ. याच्यानंतर नवीन पेज ओपन झालेलं आहे. आता आपल्याला सर्वप्रथम डाव्या कोपऱ्यामध्ये सर्व्हिसेस हे ऑप्शन दाखवत आहे. त्यामध्ये टॅक्स फी सर्व्हिसमध्ये 2 नंबरला ग्रीन अँड एन्व्हायरमेंट टॅक्स दाखवत आहे. त्याच्यावर क्लिक करून घेऊ. त्यानंतर आपल्याला इथे आपल्या व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच आपला गाडीचा नंबर आणि चेसी नंबरचे 5 आकडे टाकून सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ओनरची पूर्ण इन्फॉर्मेशन इथे दाखवतील. खाली आल्यानंतर आपल्याला इथे इन्शुरन्स निवडायचा आहे. लमसम 5 वर्षाचा. आपल्याला पेमेंट कलेक्शन डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंटची इन्फॉर्मेशन तिथं आपल्याला आय कन्फर्म करून कन्फर्म पेमेंटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला SBI पे हे ऑप्शन पेमेंट करण्यासाठी निवडायचं आहे आणि खाली येऊन आय कन्फर्म करून कंटिन्यू या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सर्च होत आहे आणि पेमेंटसाठी आपल्याला ऑप्शन आलेला आहे. सगळ्यात खाली UPI या ऑप्शनवर आपण क्लिक करून घेणार आहोत. त्यानंतर UPI QR याच्यावर आपण क्लिक करून पे नाऊ या बटनावर क्लिक करणार आहोत. पे नाऊ या बटनावर क्लिक केल्यानंतर QR कोड जनरेट झालेला आहे. तो आपण आपल्या फोनपे किंवा गुगल पेने स्कॅन करून पेमेंट करून घेत आहोत. पेमेंट झालेलं आहे आणि इथे टॅक्स भरल्याची आपल्याला रिसिप्ट जनरेट झालेली आहे. तर आपण इथे फीडबॅक फॉर्म कट करून याची आपण प्रिंट मारून घेणार आहोत. तर खाली आपल्याला प्रिंटचा ऑप्शन दाखवलेला आहे. त्या प्रिंटवर आपण क्लिक करून आपण ह्याची प्रिंट आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण प्रिंटवर क्लिक केलेलं आहे आणि खाली आपण सेव्ह या बटनावर क्लिक करत आहोत. आपला PDF सेव्ह झालेला आहे. बॅक बटन करून बॅकला येऊ. आता इथं मोबाईल नंबर आपल्याला सांगते ते कट करून इथे आपण आपला रजिस्ट्रेशन नंबर इथे आपला गाडीचा नंबर आपण टाकून घेणार आहोत. गाडीचा नंबर आपण टाकून घेतल्यानंतर खाली आय कन्फर्म या याच्यावर क्लिक करून प्रोसेस या बटनावर क्लिक करणार आहे. आता परत आपण लॉग इन होत आहे. प्रोसेस या बटनावर क्लिक करून परत आपण इथे रिन्युअल ऑफ रजिस्ट्रेशन याच्यावर क्लिक करून घेतलेलं आहे. आता इथे आपला रजिस्ट्रेशन नंबर दाखवत आहे. आपण फक्त खाली चेसी नंबर टाकून आपल्याला व्हेरीफाय डिटेल्स या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तर आपण चेसी नंबर टाकून व्हेरीफाय बटनावर क्लिक केलेलं आहे. आता आपली पूर्ण इन्फॉर्मेशन इथे ओपन होणार आहे. त्याआधी आपल्याला आपल्या मोबाईल नंबरवर OTP येणार आहे. तर आपण इथे जनरेट OTP या बटनावर क्लिक करून जो आपल्या RC बुकला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर आपल्याला हा OTP येणार आहे. तर आपल्या RC बुकला जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर OTP आलेला आहे. तर तो आपण इथे OTP टाकून घेणार आहोत आणि खाली असलेल्या आपल्या सबमिट बटनावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे. तर चला आपण OTP टाकून घेऊ. OTP टाकत आहे आपण.
OTP टाकून झाल्यावर सबमिट बटनावर क्लिक केलेलं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर आपली पूर्ण रिन्युअल रजिस्ट्रेशन व्हेकलची पूर्ण इन्फॉर्मेशन इथं आपल्याला आलेली आहे. त्याच्यामध्ये ओनरचं नेम, ओनरची पूर्ण इन्फॉर्मेशन, गाडीची इन्फॉर्मेशन आले. इथं जो आपण टॅक्स भरला तोही वरती दाखवलेला आहे. आणि इथं रिन्युअलसाठी आपल्याला स्ट्रक्चर दाखवले. खाली प्रोसेस बटनावर आपण क्लिक केलेले आहे. आय कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करून कन्फर्म पेमेंट या बटनावर क्लिक करायचं आहे. परत आपल्याला SBI पे या ऑप्शन निवडून खाली आपल्याला स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर आय कन्फर्म करून कंटिन्यू या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पेमेंटसाठी UPI हे ऑप्शन निवडून UPI QR कोड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली येऊन आपल्याला पे नाऊ या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. परत आपल्याला एक QR कोड जनरेट झालेला आहे. आता आपण तो QR कोड व पेमेंट करून घेऊया. त्यानंतर इथं फीडबॅक फॉर्म येईल, तो आपण कोपऱ्यामध्ये कट करून घेणार आहोत. तर कट केल्यानंतर आपण या फॉर्मची आपण सर्वप्रथम प्रिंट मारून घेणार आहोत. तर खाली प्रिंट ऑप्शन आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून आपला फॉर्म आपण सेव्ह करून घेणार आहोत. सेव्ह बटनावर क्लिक केलेला आहे आणि तो आपल्या कॉम्प्युटरच्या फाईलमध्ये सेव्ह आपण करून घेतला आहे. त्यानंतर दुसरा फॉर्म आहे प्रिंट CMV फॉर्म. तर त्याच्यावर आपण क्लिक करून घेतलं आणि त्यानंतर तो आपला फॉर्म ओपन होत आहे. थोडासा लोड घेत असल्यामुळं टाईम लागतो आहे. तर आपला फॉर्म हा ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आपण प्रिंट या बटनावर क्लिक करून सेव्ह करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथं खाली सेव्हचा ऑप्शन दाखवलेला आहे, त्याच्यावर आपण क्लिक करून हा फॉर्म आपण अशा प्रकारे सेव्ह करून घेत आहे. आता त्यानंतर आपल्याला फॉर्म नंबर 25 तसेच ग्रीन टॅक्स पेमेंट रिसिप्ट आणि रिन्युअल पेमेंट रिसिप्ट घेऊन तसेच आपलं RC बुक आणि आपली गाडी घेऊन आपल्याला RTO ऑफिसला जायचं आहे. ते आपली गाडी चेक करतील आणि आपलं RC बुक ते अप्रूव्ह करतील. अप्रूव्ह केल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये ते आपल्या पोस्टाच्या माध्यमातून आपल्या ॲड्रेसवर पोचवले. ही जर प्रोसेस आपण RTOच्या एजंटकडून केली तर तो आपल्याकडून 14 ते 15,000 रुपये घेईन आणि आपण जर स्वतः अशी प्रोसेस केली तर 8,658 रुपयामध्ये आपली पूर्ण प्रोसेस पूर्ण